तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडको वेदांत म्हणजेच की देवगडचा हिरो. तर मंडळी, आज आपण ना गणपतीच्या शाळेत जात आहोत. का जात आहोत ह्या तुमका नंतर इंस्टाग्रामवर रील बघल्यावर कळत, व्हिडिओ बनवतो म्हणून जात आहोत. तर मंडळी चला आपण गणपतीच्या शाळेत जाऊया. थंय काय काय होत, जाताना काय काय होत, परत येताना काय काय होत, तर तुमका सगळं दाखवित राहा. चला मंडळी. तर चला मंडळी पण जाऊया आता, निघाया. बाहेर जाऊन पाऊस पडता. बाहेर ना मग पाऊस पडलेलो आहे, तर आपण निघाया. तर चला मंडळी ओमकारच्या थंय जाऊया. ओमकार आणि वेदांच्या थंय. क्या रे क्या तर मंडळी आपण आता आईना निघता आहो. वेदांत नुसतं बायकांसारखी तयारी करता. तर हे बघा मंडळी, ह्या असं जीवदानी मातेचं मंदिर. आणि चला आपण आता निघाया जाऊसाठी. माशांना खाणं अजिबात घालू नका एवढं. अरे बाबा तू चल ये. सर आपत राहता. तर चला मंडळी आपण आता जाऊया. मंडळी आता आपण नाक्यावर इलाव. आता रिक्षाची वाट बघता. तर रिक्षा स्टँड ह्या हा बरं पडायचा बघा होय, पण हे रिक्षा नाही आहेत. तर आता बघूया काय होतं आता. आणि हो रस्तो स्टेशनला जाता आणि हो रस्तो मग आपल्या हायवे जाता. तर मंडळी आपल्याला आता रिक्षा भेटली आता. आपण आता रिक्षात बसलो, स्टेशनला जातली. आणि वय बसलो मी हय. चला चढताना जास्त घाई करू नको. चढताना घाई करू नको. उतरताना पण घाई नको. पडशी कारण उतरताना पाय थरथरतात. हवा आहे आपल्याला. तर मंडळी आता आपण रिक्षातनं उतरलो आणि आता स्टेशनला पोहोचला. तर चला पुढे काय काय होतं मी तुम्हाला दाखवतो प्रमाण. तर चला बाजूक तो तळा झाला तळा. तर मंडळी आषाढी वारी चालू हा. तशी पंढरपुरात सगळे जातात. आणि आपल्या विरारमध्ये ना हय छोटीशी वारी निघाली आहे. थांबा तुमका दाखवतोय. कामा दाखवतो हे बघा मंडळी. आता सगळा हळूहळू तुमका काय काय बघू गावचला. लास्ट पर्यंत बघित राहा व्हिडिओ. आमका हय पण ना बाप्पाची मूर्ती दिसली आहे, तर ते तुमका नंतर दाखवतोय. आणि आता आपल्याक ना 2 जण अजून ऍड होणार आहोत, ते तुमका दाखवतोय. चला मंडळी आता एक माणूस थांबला आणि एक माणूस मनलपाड्यात जाऊन पण पोचलो. ज्या जागेवर आपल्या गावचा ना त्या जागेवर जाऊन पण पोचलो. थांबा आता हय माणूस कोण थांबला तुमका दाखवतोय. तर बघू तयार राहा. खय 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 घुमणे. तर चला एक आपलं तकडे थांबलो आता तुमका दाखवते. आता चला अजून एक माणूस ना आमचं होय काहीतरी या त्याला शोधूचं लागतं. तर मंडळी आपल्याक ना थंय जाऊचा तटकरे कला केंद्रामध्ये. मी सांगितले ब्रेकफास्ट बाय
घरी जा चल. तर चला थंय जाऊया, तुमका गणपती दाखवतोय आणि माझा एक व्हिडिओ करतो तो पण करूया. आता आपण आहो तटकरे कला केंद्रामध्ये. तर हय आपण मूर्त्या बघू गेला आणि अप्रतिम मूर्ती असत. तर तुमका पण जर मूर्ती हवी असतील तर हय नक्की एकदा भेट द्यावा. तर चला मंडळी. तर मंडळी आपण हय आता इलेले असावं. चला दाखवतो. तर मंडळी आपल्याबरोबर नाही ह्या कला केंद्राचे ना सर्व आहोत. तर त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया की ते किती वर्षापासून म्हणजे या कला केंद्रात ह्या क्षेत्रात आहेत. तर चला. तर काका तुमचं नाव कसं? माझं नाव सुधीर रामभाऊ तटकरे आणि माझ्या ह्या कला केंद्राचं नाव आहे तटकरे कला केंद्र. मी आज जवळजवळ 15 वर्ष हा व्यवसाय करतोय. तर आपला लोकेशन विरार मनवेलपाडा दामोदर निवास शिवसेना शाखेच्या बाजूला. आपला सध्या ह्या ठिकाणी माझा हा कला केंद्राचा मी ह्या ठिकाणी व्यवसाय करतो. आणि आपल्याकडे जसं म्हणाल माझ्याकडे 3 प्रकारचे गणपती असतात. POPचे, तसंच इको फ्रेंडली, परत शाडू माती आणि तसेच या अशा प्रकारच्या मूर्त्या माझ्याकडे आहेत. तर आपण या ठिकाणी मूर्ती जसं आपल्याला पाहिजे तसे कपड्यांचं डायमंडचं काम करू शकतो. जसं आपल्या चॉईसच्या हिशोबाने मी सर्व करून देतो. तर मंडळी तुमका जर मूर्ती हिना परचेस करूची असत तर तुमका कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतोय. तर येवानी घेऊन जा. तर काका यातली शाडू मातीची मूर्ती कोणती आहे आणि आपल्या प्लॅस्टरची मूर्ती कोणती आहे असं लोकांना जर परचेस करायची झाली तर त्यांना समजणार कसं? बरोबर, दाखवतो मी तुम्हाला, डेमो दाखवतो. हे आपल्याकडे आहे इको फ्रेंडलीची मूर्ती. मी तुम्हाला उचलून पण दाखवतो. आणि ह्या इकोला लोक जाम विचार करतात की आपण उचलणार कशी, काय प्रॉब्लेम होतो, उतरल्यानंतर तुटते फुटते म्हणून. हे बघा तुम्हाला हे पूर्ण दाखवतो. ही खूप हलकी आहे. ही नाही म्हटलं तर 2 ते 2.5 किलोची आहे. ही जवळ हिचं 18 इंची मूर्ती आहे. ही इको फ्रेंडली, बरोबर, ही इको फ्रेंडली आहे. ओके. आणि तुम्हाला शाडू माती दाखवतो. शाडू मातीची मूर्ती ही बघा, ही शाडू मातीची मूर्ती. ही बघा, ही शाडू माती थोडीसं वजन आहे जा, पण विरघळण्यासाठी एकदम लवकरात लवकर. इको फ्रेंडली जवळजवळ नाही म्हटलं तरी 15 ते 20 मिनिटांमध्ये तिचं पिघळून जाते आणि हिला जवळजवळ अर्धा तास लागतो. बरोबर. ही शाडू मातीची मूर्ती. हां, आणि तुम्हाला आता मी POPची दाखवतो. त्या आपल्याकडे POPच्या मूर्ती आहेत. ही POP एकदम हलकी. ही POP ही मी अशी एका हाताने उचलू शकतो. वजनच नाही. कशी उचलू शकता अशी व्यवस्थित देखणी. आणि आपल्याकडच्या पेनच्या सुबक मूर्ती आहेत. बरोबर. चला आता आम्ही आहे ना निघालो आहोत. या आपला जे कोकणात जाऊची गाडी आमतात ना, जो मी व्हिडिओ केलेला आहे गणराज गाडी आहे तो, ती दुसरी गाडी आहे गणराज. तर आता आम्ही आहे ना घरात चाललो. चला माझ्याकडे पण. असं चालूच राहू त्याला. तर चला आता पुढे काय जाता होता आम्ही तुमका दाखवित राहून. हर्ष गोरीला येस बघ बघ पुढे बघ जरा. तर मंडळी विरारच्या ना विरार ईस्टच्या डिमांडमध्ये येला आणि एका ना व्हिडिओ बनवचा ह्या पावसात भिजान आणि त्या माका सांगता तू पण भिज आणि मी पण भिजतंय. माका व्हिडिओ करूचा, तू व्हिडिओ शूट कर. आणि हो व्हिडिओ शूट करून देत नाही माका.
एवढं चांगलं पाऊस आहे. एवढं चांगलं पाऊस आहे, वादळ चाललाय, काका छत्री सांभाळत नाही तू छत्री धर आणि मोबाईल पण धर. का पागल एक वगैरे जण नाही. छत्री धरून एक व्हिडिओ बनवू शकता. बघ बघ काकी काय मौसमचे हाय हाय. काकी मौसमचे मजा घेते. एवढं पाऊस लागतं आणि एकदा एका हातात छत्री धर, एका हातात मोबाईल धर. सांगायचं पावसातला व्हिडिओ पावसातच बनवला. गाडी बघा तुम्ही, गाडी बघा, हा हा. एकदम बेकार गाडी वाटते. मंडळी एका व्हिडिओसाठी ह्या काय काय करू लावता बघा. हे बघ. तो व्हिडिओ काय करूचा हे झालं, ताई, तू काय केलं व्हिडिओ? हे झालं, आता हे बघ. तर मंडळी ह्याच्या सगळ्यांना झाला. आम्ही घरात जातो, या म्हशीचं अजून काय व्हायचंच नाही हा. तर चला आता भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.